किती सुंदर आहे ना। माझ्या बर्थडेमध्ये जी छोटी मुलगी होती ना, तिचं नाव काजू आहे, काशवी नाव आहे, पण आम्ही सर्वजण लाडाने तिला काजू म्हणतो। तर हे काजूच्या मम्मीने म्हणजे रश्मीने दिले, जी माझी खूप छान फ्रेंड आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। काल बर्थडे झाला, बर्थडेचे काय काय गिफ्ट आले ते मी तुम्हाला सांगते। तर हे कॅडबरी आले आहे, हे बघा। ही मला नेहाने दिली आहे आणि ही सौजन्याने दिली आहे, ज्या माझ्या शिवण क्लासच्या मैत्रिणी आहेत त्यांनी दिली आहे। ही मला योगशीतने दिली आहे, म्हणजे शैलेशने दिली आहे। त्यानंतर शैलेशने मला हा एक ड्रेस पीस गिफ्ट केला आहे, हा बघा, खूप छान आहे, एकदम कॉटन आणि सॉफ्ट मटेरियल आहे। त्यानंतर हे मला माझ्या फ्रेंडने म्हणजे अनुषाने दिले आहे, आणि अनुषाने ना मला हे एक गिफ्ट दिलेलं आहे। खूप छान अशी ना त्याची गाय आणि वासरूचं मूर्ती आहे। किती सुंदर आहे ना। त्यानंतर हा एक अजून एक ड्रेस दिला आहे शैलेशने। हा ड्रेस आहे रेडीमेड, आणि हे त्याच्यावरचं दुपट्टा आणि हे खूप छान आहे कलर। त्यानंतर काल हे मी म्हणजे हे मी ऑलरेडी अगोदरच ऑनलाईन मागवलं होतं आणि काल हे डिलिव्हर झाले, ते आपण बघूया। ॲमेझॉनवरून मी मागवले होते। हे दोन ड्रेस आहे, हे मी ॲमेझॉन मधून मागवले होते, समर सेल ऑफर होता। कॉटनचे आहे, हा पूर्ण सेट आहे। हा पायजामा, हा दुपट्टा आहे आणि हे वरचा सलवार आहे। मी तुम्हाला लवकरच हा दाखवेन वेअर करून टाकायचं। त्यानंतर हा अजून एक दुसरा आहे, हे दोन्ही सुद्धा कॉटनचेच आहेत। हा सुद्धा पायजामा आणि हा वरचा टॉप आहे, छान आहे, सॉफ्ट आहे मटेरियल। आजचा जेवणाचा बेत आहे सोल कढी, क्रॅब करी, प्रॉन्स करी, मिक्स तांदळाची भाकरी, भात आणि कांदा। तर मी ऑलरेडी प्रॉन्स करी आणि क्रॅब करीचा व्हिडिओ अपलोड केला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आज आता सोल कढी कशी बनवायची ते पाहूया। ते मी ओला नारळ घेतला आहे खाऊन, त्यामध्ये 4 लसणाच्या पाकळ्या टाकून हे मिक्सरला बारीक वाटून घेते। त्यानंतर हे असं गाळणीने गाळून घ्यायचं आहे। गाळणी नसेल तर तुम्ही सुती कॉटनचा कपडा वापरला तरी चालेल, शक्यतो पांढऱ्या कलरचा घ्या। त्यानंतर हे असं गाळून घेतल्यानंतर हा जो चव आहे म्हणजे ओला खोबऱ्याचा, तो पुन्हा मिक्सरमध्ये घालून पुन्हा 2 ते 3 मिनिटं छान फिरून घ्यायचं आहे। आणि हे करते वेळी आहे ना, शक्यतो गरम पाण्याचा वापर करा, म्हणजे एकदम गरम नाही पण कोमट पाण्याचा, त्यामुळे जे नारळाचं दूध आहे ना ते पटकन छान आणि जास्त निघतं। आता आपला हा जो नारळाचं दूध आहे ते रेडी आहे, त्यामध्ये टाकते मी 1 चमचा आगळ। आगळ तुमचं कितपत आंबट आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करताना पाहू शकता किती सुंदर असा गुलाबी कलर आला आहे, काही टाकायची गरज नाही, नॅचरल पद्धतीने खूपच छान कलर आलेला आहे। तर तयार आहे आपली सोल कढी। तर आजच्या जेवणामध्ये आहे ही मिक्स तांदळाची भाकरी, कांदा, सोल कढी, प्रॉन्स करी आणि क्रॅब करी आणि राईस। तर तुम्हाला आजचा जेवणाचा बेत कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की सांगा। काय बनवते माझं बाळ? क्लेचा बर्गर। क्लेचा बर्गर
बर्गर बनवतोय. मला पण देणार खायला बर्गर? देणार, पण तू नीट वागली तर. नीट वागली तरच देणार आणि बॅड वागली तर नाही देणार. बॅड वागली तर नाही देणार. ओके ठीक आहे चालेल. मग मी गुड गर्ल वागणार. हा ठीक आहे. आता देणार मी तुला बर्गर. अच्छा. योक्षित, हे कोणी नेल पॉलिश लावली माझ्या हाताला? योक्षितने नेल पॉलिश लावले बघा, किती छान लावली ना. डन? No, it is all done, but it's not done for French fries and pizza. आता तू काय बनवतोय? हे बर्गर बनवून झालं ना. हां. आता काय बनवतो तू? आता मी बनवतोय फ्रेंच फ्राईज. फ्रेंच फ्राईज. ओके. काय बनवतो तू? मी आता क्लेचा फ्रेंच फ्राईज बनवतो. क्लेचा फ्रेंच फ्राईज बनवतोय. हां. असं बनवायचं असतं. डन? Yes. गिव मी. वाव, मस्त केला रे तू. योक्षितने कुणासाठी बनवलं तू हे? तुझ्यासाठी. माझ्यासाठी बनवलं. हे काय आहे? हे बर्गर. हे बर्गर आहे. आणि हे काय आहे? पिझ्झा. वाव, मस्त आहे पिझ्झा रे. आणि हे काय आहे सर्व? हे फ्रेंच फ्राईज. हे फ्रेंच फ्राईज आहे. ओ मस्त आहे रे. दिस इज फॉर मी. येस. थँक्यू सो मच. युअर खूप यम्मी बनवलंय रे तू. वेलकम. खूप छान बनवलंय. आमचं जेवण करून झालं, त्यानंतर आम्ही सर्वजण छान जेवलो, आराम केला आणि संध्याकाळी योक्षितला खाली घेऊन आल्यानंतर हा आमचा चिडका बिब्बा छोट्याशा कारणावरून सुद्धा रागवतो आणि असा रुसून बसला आहे. सायकल उद्या भेटणार. सो मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.